नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आपण मागे लिहिलेलं आहे इंग्लिश. आपण ह्या चॅनलवरती इंग्लिश शिकवण्याचा प्रयत्न करतोय. मला सुद्धा खूप काही इंग्रजी येतंय अशातला भाग नाही आहे. मी सुद्धा शिकतोय. आय एम ऑल्सो ट्रायिंग टू बिकम अ फ्लुएंट इन दिस लँग्वेज. आजकाल सर्वत्र तुम्ही ऐकत असाल मोबाईल असो, टीव्ही वरती असो किंवा आपण कुठे जा बाहेर शहरामध्ये जनरली आपल्याला इंग्रजी शब्द आणि वाक्यही सहज ऐकायला मिळतात, बरोबर? तर तुम्हालाही वाटत असेल आपण सुद्धा एखाद्याकडून इंग्रजी ऐकतो, तर आपण सुद्धा त्यांच्या संभाषणामध्ये सहभाग घेतला पाहिजे. आपल्याला सुद्धा इंग्रजीमध्ये रिप्लाय देता आला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला इंग्रजी आली पाहिजे, बरोबर? तर त्याच्यासाठीच आपण हा प्रयत्न करतोय, स्वतः शिकण्याचा आणि तुम्हाला शिकवण्याचा. तर आपणही जाणून घेण्याचा प्रयत्न करूया, इंग्रजी नेमकी काय आहे? तर बघा मित्रांनो, इंग्लिश इज जस्ट अ लँग्वेज. एनीवन कॅन स्पीक इट. ती कोणीही बोलू शकतो. त्याच्याविषयी थोडेसे गैरसमज आहेत, ते आपण सुरुवातीला काढून टाकले पाहिजेत. जसे की इंग्लिश फक्त शिकलेले लोकच बोलू शकतात. जसे डॉक्टर, इंजिनियर, वकील, शिक्षक. तर हा पूर्णपणे गैरसमज आहे मित्रांनो. कारण कोणती भाषा बघा मित्रांनो, आपल्याला त्या भाषेच्या माहोलमध्ये राहावं लागतं. ते बोलणारे आपल्या आजूबाजूला असावे लागतात. तेव्हाच त्या भाषेतील शब्द आपल्या कानावर पडतील आणि नंतर ते आपण ऐकून आपण स्वतः बोलायला लागू. परंतु इंग्रजी भाषेच्या बाबतीत तसं नाही आहे. कारण आपल्या आजूबाजूला इंग्रजी बोलणारे लोकं खूप कमी आहेत. असले तरी खूपच कमी वेळा, खूपच कमी इंग्रजी बोलली जाते. तर त्याच्यासाठी आपण आजकाल भरपूर सोयी-सुविधा आहेत. आपल्या मोबाईलवरती सहज इंग्लिश बोलले जाणारे व्हिडिओज उपलब्ध आहेत. इंटरनेटवरती तुम्ही जाऊन बघू शकता. तिथून शिकू शकता. इम्पोर्टंट आहे, की आपण एक निर्धार केला पाहिजे. ऐकणे आणि बोलणे ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत इंग्रजी बोलण्यासाठी. अगोदर ऐका, बोला आणि थोडेफार शिकलेले असाल तर तुम्ही इंग्रजीचं एखादं पुस्तक घेऊ शकता. ज्याच्यामधून म्हणजे इंग्रजीविषयी थोडंफार नॉलेज, बेसिक नॉलेज तुम्हाला समजेल तसं वाचन करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही सहज इंग्रजी बोलू लागाल. बघा एखादं उदाहरण द्यायचं झालं तर बघा, आपण आपली भाषा कशी शिकलो? आपला जन्म झाला त्यावेळेस की आपण बोलायला शिकत नसतो. 2, 3, 4 वर्षाचे झाल्यानंतर आपल्या फॅमिली मेंबर कडून जे शब्द कानावर पडतात, तेच आपण हळू बोलायला सुरुवात करतो. ऐकतो आणि हळू बोलायला सुरुवात करतो, राइट? आणि 5-6 वर्षाचे झाल्यानंतर आपण एकदम फ्लुएंट भाषा बोलतो आपली. त्याच पद्धतीने कोणतीही भाषा शिकायची असेल तर आपल्याला ऐकून घ्यावं लागेल. जास्तीत जास्त ऐका आणि नंतर बोला. आणि जे इम्पोर्टंट कॉन्सेप्ट्स आहेत, जसे की ग्रामर, ते आपण थोडंफार वाचन केल्यानंतर ते आपल्याला समजून जाईल सहज. तर असं आहे मित्रांनो, यू कॅन स्पीक, यू कॅन डू इट.